नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत. आम्ही आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी नवीन संदेश घेऊन आलो आहोत. आजचा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि लाभदायक आहे. ही छान माहिती जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तेव्हा नक्की तुमच्या मनात सकारात्मक विचार जागृत होतील आणि नकारात्मक विचारांचा नाश होईल. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. भक्तांनो, जेव्हा आपण स्वामींची स्वामीभक्ती करीत असतो तेव्हा अनेक अडचणी आपल्या भक्तीमध्ये येत असतात. कधी आपल्याला शांत वेळ मिळत नसते, कधी आपल्या डोक्यावरती खूप ताण असतो, त्यामुळे आपलं भक्तीमध्ये मन लागत नाही किंवा इतरही काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि अशा वेळेस काय करावं सुचत नाही. अशा वेळेस एकच करायचं, जिथे शांत जागा आहे तेथे जाऊन शांतपणे बसायचं. समोर फोटो नसला तरी चालेल, डोळे मिटायचे आणि आपल्या डोळ्यासमोर स्वामींचा फोटो आणायचा आणि त्यानंतर तुमचा नामजप सुरू करायचा. असं काही नाही की तुम्ही देवाच्या फोटोसमोरच किंवा देवाऱ्यासमोरच बसून जप केला पाहिजे. घरामध्ये जर कुणी तुम्हाला त्रास देत असेल, घरामध्ये शांतता नसेल, तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाऊन जप करू शकता. आपण भगवद्गीता वाचली तर तेथे देखील हेच सांगण्यात आलं आहे की कुठलाही फोटो किंवा कुठलीही मूर्ती तुम्ही तेथेच बसून सेवा केली पाहिजे असे नाही. तुमच्या अंतर्मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम असेल, सेवा असेल, तुमचं कर्म चांगलं असेल तर भगवंत नक्की तुम्हाला प्रसन्न होतील असं भगवद्गीतेमध्ये नमूद आहे. म्हणून काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला माहीत नाही, त्या गोष्टी आपण अगोदर समजावून घेतल्या पाहिजे. शक्य झाल्यास भगवद्गीता नक्की वाचा. त्यामध्ये तुम्हाला योग्य भक्ती काय आहे हे समजावून सांगण्यात आलेलं आहे. जरी भगवद्गीता अवघड आहे तरी जे सुशिक्षित आहेत, ज्यांना त्या प्रत्येक ओळीचा अर्थ समजतो, त्यांनी नक्की वाचा आणि तुम्हाला जे समजलं आहे ते इतरांपर्यंत नक्की पोचवा. मलाही ज्या गोष्टी भगवद्गीतेमधून समजल्या आहे त्या मी तुमच्यासमोर मांडत आहे. काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरती आपण विश्वास देखील ठेवू शकत नाही, अशा गोष्टी देखील भगवद्गीतेमध्ये सांगितल्या गेल्या आहेत. महाभारत हे एक पात्र आहे आणि त्या पात्रामध्ये प्रत्येकाने काहीतरी एक कार्य सांभाळलं आहे. श्रीकृष्णांनी आणि अर्जुनांनी एकमेकांशी कसा संवाद साधला आहे हे भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलं आहे. जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे सर्व तुझेच नातेवाईक आहेत, परंतु तेच आज तुझ्यासमोर युद्धासाठी उभे आहेत, तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये खूप साऱ्या वेदना असतात. त्याला असंच वाटतं की हे सर्व आपले सगळे सोयर आहेत, आपले भावंड आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपण यांच्यावरती कसा धनुष्यबाण चालवावा. तेव्हा अर्जुन ढसाढसा रडू लागतो. त्याच्या मनामध्ये खूप वेदना होत असतात आणि तो धनुष्यबाण टाकून देतो आणि म्हणतो की मला युद्ध करायचं नाही, कारण हे सर्व माझे नातेवाईक आहेत. हे राज्य मिळवण्यासाठी मी माझ्या भावंडांना आणि सर्व नातेवाईकांना मारू शकत नाही, त्यामुळे मला हे युद्ध करायचं नाही. त्यावेळेस श्रीकृष्णांनी त्यांना एक उपदेश दिला की हे अर्जुना, तू हे जे काही बोलतो आहे ते खरं आहे, परंतु तू जर त्यांच्यावरती धनुष्यबाण चालवला नाही तर ते तुझ्यावरती मात्र नक्की चालवतील. तुझ्या मनामध्ये असलेलं प्रेम बरोबर आहे, परंतु ते तुझ्याबद्दल तसं प्रेम दाखवत नाही. तुला जे तुझ्या नशिबात आहे ते कर्म मात्र तुला करावंच लागणार आहे. तू फक्त सत्यवादी राहा, धर्माचा मार्ग स्वीकार, तुला मी मार्गदर्शन करेल. आणि अशा प्रकारे श्रीकृष्णाने तो क्षण पुढे ढकलला आणि अर्जुनाला पुन्हा युद्धासाठी तयार केलं. म्हणून अशा काही गोष्टी आहेत ज्या महाभारतामध्ये घडल्या आहेत आणि त्याचं वर्णन थेट आपल्या आयुष्याशी देखील जोडलं गेलं आहे. आणि आजच्या काळात भगवद्गीता समजून घेणं गरजेचंच आहे. आपल्या स्वामीचरित्रामध्ये देखील अनेक स्वामींचे अनुभव सांगण्यात आले आहेत, परंतु ज्याच्या मनात खरी प्रामाणिक शक्ती आहे, ज्याच्या मनामध्ये चांगले विचार आहे, ज्याचं कर्म चांगलं आहे, तो खरा भक्त आहे.
तुम्ही देवासमोर बसून 8 तास भक्ती केली आणि त्यानंतर चुकीचं काम जर करत असाल तर ती 8 तासाची भक्ती ही तुमच्या कामी येणार नाही. तुम्ही 5 मिनिटे भक्ती करा आणि दिवसभर चांगलं काम करा, ती खरी भक्ती तुमच्या कामी येईल. म्हणून देव असं म्हणत नाही की तू 24 तास माझ्यासमोर बस. देव म्हणतात की तू तुझं कर्म कर, मला वेळ नाही दिला तरी चालेल, परंतु तू तुझ्या कर्मावरती फोकस कर. आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारे पूजा विधी करून कुठलाही धनसंपत्ती मिळत नसते. त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतील. तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल, चांगल्या पगाराची नोकरी मिळवावी लागेल, त्याच्यानंतर कुठेतरी जाऊन तुम्ही 4 पैसे कमावू शकता. आणि फक्त पैसे कमावून चालत नाही, तर त्या पैशांचं योग्य नियोजन कसं होईल हे देखील आपण समजून घ्यायला हवं. परंतु माणसांना यातील कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही. त्यांना फक्त पूजा करून कसा पैसा येईल हे ते बघतात. परंतु तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, असे उपाय जे लोक सांगतात ते तुम्हाला फसवत असतात आणि ते स्वतः तुमच्याकडून ते उपाय करण्याचे पैसे घेतात. मग त्यांना जर खरोखर पैसे कसे मिळवायचे हे माहीत आहे तर तुम्हाला ती गोष्ट ते का सांगत आहेत, ते स्वतःही ते करून पैसे कमावू शकता. ते कशाला तुमच्याकडून पैसे घेतील हा एक विचार तुम्ही नक्की करा. तुम्ही एकदा यूट्यूब ओपन करा आणि यूट्यूबवरती सर्च करा की पैसे कमावण्याचे उपाय सांगा. तर स्वामी समर्थांच्या नावाखाली अनेक लोकांनी अनेक कसले तरी अंधश्रद्धेचे उपाय सांगितले आहेत आणि ते स्वामींच्या नावाचा गैरवापर करत आहेत. स्वामींनी कधीच असलेच कुठले उपाय सांगितले नाही. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना योग्य तेच कर्म करायला सांगतात. कष्ट केल्याशिवाय फुकट काहीच मिळत नाही हे स्वामींनीच सांगितलं आहे आणि हेच आपण सत्य मानायला हवं. तरीही आपण अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये सापडतो आहोत आणि चुकीचं काम करतो आहोत. हे आत्ताच बंद व्हायला हवं. योग्य मार्गाने जो कष्ट करेल तोच पुढे जाईल आणि जो चुकीच्या मार्गाने कष्ट करेल तो कधीच पुढे जाणार नाही. म्हणून या गोष्टीमधून आपल्याला हेच शिकायला मिळतं की काहीही झालं तरी शेवटी आपलं कर्मच आपल्या नशिबाला उजळवणार आहे. दुसरी कुठलीच गोष्ट आपल्या नशिबाला उजळवू शकत नाही. तुमचं कर्म आणि तुमच्या कर्मासोबत असलेली तुमची खरी प्रामाणिक भक्ती याच गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये कामी येणार आहेत. तुम्ही इतरांना किती मदत केली यावरती देव तुम्हाला मदत करतील. तुम्ही जर फक्त स्वतःपुरतं बघत असाल तर देवही फक्त तुम्हाला योग्य त्याच गोष्टी देतील, त्यापेक्षा जास्त तुम्हाला काही मिळणार नाही. दुसऱ्याचं दुःख पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येत असतील तर खरे तुम्ही संवेदनशील आहात. परंतु दुसऱ्याला तुम्ही इजा पोचवत असाल आणि स्वतः हसत असाल तर एक दिवस ती इजा तुम्हाला नक्की होईल. दुसऱ्यासाठी खड्डा खंडू नका, कारण त्या खड्ड्यामध्येच तुम्ही स्वतः पडाल. असे काही गोष्टी आहेत ज्या समजून घेणं गरजेचं आहे आणि जर त्या समजल्या तर तुम्ही आयुष्यामध्ये नक्की सक्सेसफुल व्हाल. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.